अपॉन साइन 60 √3 समजा कळलं एवढंच आहे साइन 0 0 साइन 30 30 60 90 चा थेरम लगेच आठवला पाहिजे आपल्याला साइन 30 किती असतं 1/2 साइन 45 1/√2 आणि साइन 60 √3/2 आणि साइन 90 1 साइन 0 0 साइन 30 1/2 साइन 45 1/√2 साइन 60 √3/2 आणि साइन 90 आता इथं उलट लिहित जायचं आहे सगळं कसं लिहिताना सांगा बरं साइन कॉसला उलट लिहायचं उलट कसं येणार पहिल्यांदा कॉस इकडनं उलट लक्षात कुठलं ठेवायचं आहे साइनचं फक्त साइन 0 0 साइन 30 30च्या अपोजिट वाली 1/2 साइन 45 √3/2 सॉरी 1/√2 साइन 60 √3/2 आणि साइन 90 1 संपलं उलट लिहित या मग cos 0 किती 1 cos 30 किती √3/2 30 60 लक्षात ठेवू शकता ना साइन मला सांगा साइन 60 किती आहे √3/2 मग cos 30 किती असणार आहे √3/2 जे साइन 60 असेल तेच cos 30 30 60 90 म्हटलं पुन्हा साइन 45 मध्ये बघा दोन्ही सेम असतात का साइड मग जे साइन 45 तेच cos 45 कळलं मग साइन 45 इज इक्वल टू 1/√2 मग cos 45 म्हणजे पण काय असणार आहे 1/√2 काहीच नाही पुढचं बघा साइन 30 1/2 मग cos 30 किती असणार आहे तुमचं 60 ची व्हॅल्यू √3/2 तर तुम्हाला फक्त साइनचं लक्षात राहील का साइन 0 0 साइन 30 1/2 30 60 90 थेरम लक्षात ठेवा 45 45 90 साइन 30 1/2 मग cos 30 किती √3/2 साइन 45 1/√2 मग cos 45 म्हणजे पण किती 1/√2 पुन्हा साइन 60 म्हणजे किती असतं तुमचं √3/2 मग cos 60 म्हणजे किती असणार आहे 1/2 किती असणार आहे पुन्हा साइन 90 किती असतं तुमचं 1 मग cos 90 किती असणार आहे 0 सोपा आहे नाही बघा अजून एकदा रिपीट करतो व्हिडिओ बघा तुम्हाला सगळे एकदम पाठच होईल पहिलं साइन 0 0 साइन 30 मग cos 0 किती असणार आहे 1 साइन 30 1/2 मग cos 30 √3/2 साइन 45 इज इक्वल टू cos 45 1/√2 1/2 आणि साइन 60 किती √3/2 ही 1/2 संपलं झालं पाठ लय जण नाही पाठ होत नाही लय सोपं आहे एवढंच थेरम लक्षात ठेवायचं आहे टॅन म्हणलं की मला माहित आहे टॅनचा फॉर्म्युला काय साइन अपॉन कॉस साइन अपॉन कॉस 0/1 0/1 मी बघणार पण 0/1 0 1/2 √3/2 1/2 म्हणजे 2 वरती गेलं डिवाइड ला आलं √3 मल्टिप्लाय केलं किती येते 2 ला 2 कॅन्सल √3 हे वरती गेलं √2 ला √2 गेलं 1 डिवाइड करायचं फक्त इथं डिवाइड आता हे वरती गेलं 2 ह्याला हे खालचं आहे ना न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं 2 ला 2 गेलं √3 आणि इनडिफरंट 0/1 0चे किती भाग पडतात का सॉरी 1/0 पडतात का भाग मॅथ्स इरर किंवा अनडिफाइंड हा चार्ट पाठ करा तुम्हाला प्रॅक्टिस 8.2 एकदम इझी जातो उद्या आपण तो घ्यायचं ठीक आहे सगळ्यांना कळालं असलं चार्ट पाठ करा आजच्या आज आणि उद्या आपण पुढचं घेणार आहे 8.2 आणि कोणी बुडवू नका ठीक आहे एकदा व्हिडिओ अजून एकदा बघा वाटल्यास आणि सगळे एकदा रिवाइज करा चॅप्टर परफेक्ट होऊन जातो 8.1 आपला परफेक्ट झालाय 8.2 उद्या आपण परफेक्ट करणार आहे एवढा चार्ट आजच्या आज पाठ करा ठीक आहे मग आपण नेक्स्ट टाइम बघूया ठीक आहे बाय गुड नाईट